जिल्हावासियांसाठी रविवार ठरला ब्लॅक डे. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे ज्ञानगंगा नदीपात्रात 2 युवक बुडाले. मलकापूर तालुक्यात नळगंगा नदीत 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात नदीपात्रातून मार्ग शोधत असलेले गावातील 2 तरुण बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 28 सप्टेंबरच्या दुपारी 1 वाजेदरम्यान घडली आहे. संध्याकाळपर्यंत गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नदीपात्रात त्या बुडालेल्या 2 तरुणांचा शोध घेत आहेत. सविस्तर वृत्त असे की पावसामुळे ज्ञानगंगा नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यातून मार्ग शोधणारे निमगाव येथील 2 तरुण करण गजेंद्र भोबळे वय 18 वर्ष व वैभव ज्ञानेश्वर फुके वय 25 वर्ष हे बुडत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. त्यांनी तत्काळ नदीपात्रात उड्या घेतला व मदतीचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही तरुण बुडून बेपत्ता झाले. याबाबतची माहिती होताच सरपंच विकास इंगळे, शिवाजीराव पाटील भाजपा नेते, राजेश एकडे माजी आमदार, भगवान धांडे सभापती कृ उबास यांच्यासह तालुकास्तरीय विविध राजकीय पदाधिकारी यांनी नदीपात्रात जाऊन मदत कार्यांचा आढावा घेतला. पोलीस व महसूल कर्मचारी नदीपात्राजवळ उपस्थित होते. शिवाजीराव पाटील यांनी मानेगाव येथील पूर्णा नदीत आपत्तीत बचाव कार्य करणाऱ्या पथकाला पाचारण केले. संध्याकाळपर्यंत त्या पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या 2 युवकांचा शोध सुरू होता. आपत्ती व्यवस्थापन पथक पोहोचलेच नाही. 2 युवक नदीपात्रात बुडून बेपत्ता झाल्याने सामाजिक कार्यकर्ते व गावकरी नदीपात्रात उड्या घेऊन त्यांचा शोध घेत होते. मात्र आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत कार्यरत असलेले शासकीय पथक संध्याकाळपर्यंतही घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे पथक मदतीला का धावले नाही याबाबत उपस्थित नागरिक रोष व्यक्त करत होते. नळगंगा नदीपात्रातही 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू. मलकापूर तालुक्यातील धरणगाव भालेगाव जवळ केशवा मंदिर परिसरात नळगंगा नदीपात्राच्या बांधाऱ्यावर दसरखेड गावातील एकूण 5 मुले घरी कोणत्या प्रकारची माहिती न देता पोहोचण्यासाठी गेल्याची प्रथम माहिती आहे. रणगाव भालेगाव परिसरातील वाहणारी नळगंगा नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या मुलांमधून एकाचे नाव शुभम दवंगे वय 16 वर्ष तर दुसऱ्याचे सोहम सोनवणे वय 15 वर्ष असे आहे. मृतांकामधील शुभांग दवंगे याचा मृतदेह मलकापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आहे, तर सोहम सोनवणे याचा शोध मलकापूर तहसीलदार राहुल तायडे व त्याची टीम करीत आहे. घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी दिली असता मर्ग दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्राईम मीडिया 24 न्यूज गोपाळ ढगे, नांदुरा, बुलढाणा.